हवामान बदलामुळे पाऊस मोठ्या सुट्टीवर जातोय। वाऱ्याची दिशा, गती आणि समुद्रातील हवामान बदल यामुळे पाऊस ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यामध्ये मात्र पाऊस विश्रांती घेणार आहे। राज्यातल्या पावसाची स्थिती काय असेल त्याबाबतची ही बातमी बद्दल एक अतिशय महत्त्वाची बातमी आता समोर आलेली आहे। पावसाबद्दल एक धक्का देणारे ब्रेकिंग न्यूज आता समोर आलेले आहे। राज्यात या तारखेपासून आता पावसाळा संपणार। आता सावधान व्हा, पेरलेली पिके वाळणार। आजपासून पुढील आता पावसाचे वेळापत्रक कसं असणार आहे नक्की बघा। ऑगस्ट पासून दिवाळीपर्यंत पाऊस कसा राहील याचं वेळापत्रक आता आलेलं आहे। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आलेली आहे। आजपासून पुढचा पावसाळा नेमका कसा असणार याबद्दलचा एक नवीन अंदाज हवामान खात्याकडून आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेला आहे। इथून पुढे पाऊस कसा असणार याबद्दल एक वेळापत्रक आता या ठिकाणी जाहीर करण्यात आले। वेगवेगळ्या पद्धतीने हवामान तज्ज्ञाचा अभ्यास करून हे वेळापत्रक आता काढण्यात आले आहे। त्यामुळे तुम्ही जर शेतकरी असाल आणि इथून पुढे पावसाचा काळ कसा राहील याचा अंदाज जर तुम्ही लावत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। कारण या 15 जिल्ह्यामध्ये पाऊस काळ पूर्णपणे विश्रांती घेणार असल्याचा आता नवीन अंदाज या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। दिवाळीपर्यंत इथून पुढे पाऊस काळ आता या ठिकाणी कसा राहणार आहे याचं सुधारित नवीन वेळापत्रक हवामान खात्याकडून आता जाहीर करण्यात आले। ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस काळ आता कसा राहणार आहे, त्यानंतरचा सप्टेंबर महिन्यामध्ये पाऊस काळ कसा असणार आहे याची सविस्तर माहिती आता या ठिकाणी समोर आलेली आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू देखील शकता, आपल्या पिकांमध्ये महत्त्वाचे जे पिके आहेत त्या पिकांमध्ये आपले कणसाचे दाणे भरतात। कणसामध्ये ते ऑगस्ट ते सप्टेंबरमध्येच कणसामध्ये व्यवस्थित दाणे भरत असतात आणि या काळामध्ये जर पाऊस थांबला तर पाऊस पडला नाही तर शेती पिकाचं सगळ्यात मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता असते आणि त्यामुळं आपलं उत्पादन कमी निघण्याची शक्यता असते। त्यामुळं पाऊस जर सप्टेंबर महिन्यामध्ये पिकांना खूप सारा अतिशय महत्त्वाचा लागत असतो। यातच एक नवीन अंदाज वर्तवण्यात आलेला आहे, तो म्हणजे ऑगस्ट आणि सप्टेंबर आता या ठिकाणी अगदी दिवाळीपर्यंत पावसाचा एक धक्कादायक वेळापत्रक या ठिकाणी सादर करण्यात आले आहे। त्यामुळं शेतकऱ्याच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण या ठिकाणी पसरायला सुरुवात देखील झालेली आहे। आत्तापर्यंत पाऊस काळ खूप पडला आहे, आता पावसाळा त्या ठिकाणी संपणार आहे। सरकारच्या माध्यमातून तारीखसुद्धा जाहीर करण्यात आली आहे। आता या तारखेपासून पावसाचा जोर पूर्णपणे हळूहळू आता पूर्ण थांबणार आहे। काही जिल्ह्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे तर नवीन सुधारित वेळापत्रक पावसाचे या ठिकाणी आता वर्तवण्यात आलेले आहे। त्यामुळं ऑगस्टमध्ये पाऊस या ठिकाणी असणार आहे की नसणार आहे, महाराष्ट्रात कसा असणार आहे, हवामान विभागाने याबद्दलचा धक्कादायक अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। ऑगस्टमध्ये 15 जिल्ह्यात पाऊस होणार बंद, तर 12 जिल्ह्यामध्ये प्रचंड ढगफुटी होणार, तसेच 5 जिल्ह्यात प्यायला पाणीसुद्धा राहणार नाही, अशी चिंताजनक बातमी आता या ठिकाणी समोर आलेली आहे। ऑगस्टमध्ये पावसाचं प्रमाण संपूर्ण राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनेच असणार आहे। आता बघा कशा पद्धतीचा ऑगस्टमध्ये वातावरण राहणार। जून जुलैमध्ये तुम्हाला तर माहीतच आहे, पाऊस अजून पाहायला गेलं तर महत्त्वाचं काही गोष्टी कराव्या लागतात, तर पाऊस पडून देखील महत्त्वाच्या अनेक पाणी लागण्याची शक्यता देखील आहे काही जिल्ह्यामध्ये। त्यामुळे सर्वांनी लक्ष देऊन हा व्हिडिओ बघा। तर जुलैचा जर विचार केला, काही ठिकाणी पाऊस जोरात पडला, काही ठिकाणी तुरळक त्या ठिकाणी पाऊस पडला आणि ऑगस्ट महिन्यासाठी एक चिंताजनक बातमी आता समोर आली आहे। ऑगस्ट महिन्यात सर पावसाचे प्रमाण हे समान नसून अत्यंत असमान असणार आहे। पाऊस या ठिकाणी महिन्यामध्ये एक मोठी विश्रांती घेणार आहे, अशी बातमी देखील आता समोर आलेली आहे। त्यामुळं पाहायला गेलं तर व्हिडिओच्या सुरुवातीला सुद्धा तुम्ही बातमी पाहिलेली आहे। त्यामुळं काही जिल्ह्यामध्ये पावसा कायमचा बंद होणार आहे, तर काही जिल्ह्यात पाऊस इतका तीव्र बरसेल की त्या ठिकाणी हाहाकार माजेल। पावसाबद्दलची आत्तापर्यंतची सर्वात मोठी धक्का देणारी बातमी आता ऑगस्ट महिन्याकरता आपल्या या ऑगस्ट महिन्यामध्ये एक विचित्र प्रकारचा पाऊस पडणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती समोर आलेली आहे। मागील 10 वर्षामध्ये जे घडलं नाही तेच आता ऑगस्ट महिन्यामध्ये घडणार असल्याची सगळ्यात मोठी माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। कदाचित सगळ्यात भयानक परिस्थिती या ऑगस्ट महिन्यामध्ये आता होऊ शकते, कारण पहिल्यांदा हवामान विभागाने ऑगस्ट महिन्याचा इतका सविस्तर सुद्धा सुधारित अंदाज आता वर्तवण्यात आलेला आहे। हवामान विभागाने हा पूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी अगदी दिवाळीपर्यंत नेमका पाऊस काळ कसा राहणार आहे सगळ्या जिल्ह्यासाठी अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यामुळे हा अंदाज आता चुकणार नाही। तुमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस कसा असणार आहे हे पाहिल्याशिवाय तुम्ही व्हिडिओ बंद करू नका, कारण 15 जिल्ह्यामध्ये पावसाळा आता संपणार आहे।
5 जिल्ह्यामध्ये प्यायला पाणी देखील उरणार आहे, तर 12 जिल्ह्यामध्ये प्रचंड ढगफुटी होणार आहे. अत्यंत धोकादायक अंदाज महाराष्ट्रामध्ये निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं ऑगस्ट महिन्यात अनेक जिल्ह्याची वेगवेगळी यादीसुद्धा पावसानुसार जाहीर करण्यात आलेली आहे. पावसाळा बंद होण्याची तारीख देखील आता या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे. 12 जिल्ह्यामध्ये संपूर्ण महिनाभरमध्ये आपत्कालीन परिस्थिती देखील निर्माण होण्याची शक्यता आहे. तर 5 जिल्ह्यामध्ये पिण्यासाठी पाणी देखील राहणार नाही. चला तर मग आता हादरून टाकणारा हा संपूर्ण अंदाज काय आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस तीव्र पातळी गाठणार आणि सविस्तर अंदाज या ठिकाणी आपण पाहून घेऊया. ऑगस्ट महिन्यात महाराष्ट्रात नेमकं काय घडणार आहे समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची वातावरणाची प्रणाली तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यावी लागणार आहे. तर मे महिन्यात जर विचार केला तर मे महिन्यापासून जर आपण बघितलं तर तुम्हाला आठवत आहे का, तर बघा मे महिन्यामध्ये अवकाळी पाऊस ज्यावेळी आता वाटलं देखील नव्हतं, यावर्षीचा अवकाळी पाऊस जो आहे तो अवकाळी पाऊस म्हणजेच मे महिन्यामध्ये एवढा पडला आहे म्हणल्यावर वरुण राजा प्रसन्न झाला आहे. पण तो एक इशारा होता, हे तुम्ही लक्षात घ्या. निसर्गाचा एक संकेत होता, तेव्हा आपल्याला समजलं नाही. त्यावेळी बंगालच्या उपसागरामध्ये विचित्र हवामान प्रणाली त्या ठिकाणी निर्माण होत होती आणि शास्त्रज्ञांनी त्याला विरूपण त्या ठिकाणी प्रणाली असे देखील म्हणलेलं आहे. आणि युक्रेन प्रणाली म्हणजेच उलथापालथ त्या ठिकाणी झाली होते. आणि तुम्हाला माहीतच असेल त्यावेळी आता मे महिन्यात या प्रणालीमध्ये प्रचंड बाष्प खेचून महाराष्ट्राच्या काही भागावर अवकाळी पाऊस पडला होता. 100 वर्षातील सर्वात मोठा पाऊस या ठिकाणी पडला होता आणि अनेक लोकांना वाटले देखील नव्हतं इतका मोठा पाऊस पडेल. या पावसामध्ये अनेक जनावरं वाहून गेली, अनेकांची घरे देखील वाहून गेली. आता तुम्ही तर एक मोठ्या वादळाप्रवाहाची जी शांतता होती ती प्रणाली मान्सूनच्या मूळ प्रवाहामध्ये अडथळे निर्माण करणार होती. मग आता ऑगस्टमध्ये नेमकं काय होणार आहे, ऑगस्टमध्ये त्या ठिकाणी पाऊस कशा स्वरूपाचा असणार आहे नक्की आता बघायचं आहे. बघा आता ऑगस्ट महिन्यासाठी हवामान खात्याने एक धक्कादायक अंदाज या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे. मग कोणते ते 12 जिल्हे आहेत जिथे ऑगस्ट महिन्यामध्ये एक थेंबही पाऊस पडणार नाही, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये अत्यंत तीव्र पाऊस पडून ढगफुटी होणार आहे, तसेच कोणते जिल्हे आहेत जिथे पिण्याच्या पाण्याचे देखील वांदे होणार आहे. चला तर सविस्तरपणे अंदाज या ठिकाणी 2 मिनिटाच्या आतमध्ये आपण पाहून घेऊया. मे महिन्यातील मोठी फसवेगिरी पावसाने त्या ठिकाणी करून दिली. प्रचंड पाऊस पडला, पण जून महिना उजळला तरीही कुठल्या प्रकारचा शेतकऱ्यांना पाऊस मिळायला तयार नव्हता. तुम्ही पाहिला असेल जून आणि जुलै महिन्यात थोड्याफार प्रमाणामध्ये पाऊस पडला, पण जेवढा पाहिजे तेवढा पाऊस या महिन्यात देखील सुद्धा पडलेला नाही. आता ऑगस्ट महिन्याचं वेळापत्रक काय आले हे देखील आपण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. अनेक शेतकऱ्यांनी आकाशाकडे डोळे लावून शेतकरी बसलेले होते, पण मान्सूनचं आगमन सध्या लांबलेलं आहे. केरळमध्ये पाऊस दाखल होणे महाराष्ट्राकडे मान्सून पाऊस येण्यास खूप वेळ लागला. जुलै महिन्यामध्ये पाहायला गेलं तर जून जुलै महिन्यामध्ये तुम्ही पाहिलेच असणार, कारण हेच होतं की विपरीत प्रणाली ही प्रणाली बंगालच्या उपसागरामध्ये स्थिती निर्माण झाली होती आणि अरबी समुद्रात येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना कमजोर करत होती. त्यामुळे जून महिन्यात तर तुम्ही पाहायला गेलं तर कोकण किनारपट्टी असेल, काही थोडेसे जिल्हे वगळता महाराष्ट्रात पावसाने दडी मारल्याचं तुम्हाला बघायला मिळालं. पेरण्या लांबल्या होत्या. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात पेरण्या खोळंबल्या होत्या, ज्या काही थोड्याफार रिमझिम पावसाने त्या पिकांना ठिकाणी जीवदान देखील देण्याची पुरेशी नव्हत्या. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आता जून जुलै महिन्यात जर विचार केला तर त्यावेळी चिंता वाढली होती. तसाच प्रकार आता ऑगस्ट महिन्यात देखील होणार असल्याची सगळ्यात मोठी बातमी आता समोर आलेली आहे. जून महिन्यात तर कोरडाच गेला. जुलै महिन्यामध्ये थोड्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, पण तो शेतीसाठी पूरक नव्हता आणि हवामान विभागाने अंदाज सातत्याने चुकत होता. हवामान अंदाजात त्या ठिकाणी अनेक तज्ज्ञांनी पाऊस पडणार असे देखील सांगितलं होतं, पण जुलै महिन्यामध्ये पेरण्या लेट झाल्या. त्यामुळे ऑगस्ट महिन्यात देखील आता असा त्या ठिकाणी परिस्थिती काही जिल्ह्यामध्ये उद्भवणार आहे. बघा त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये देखील काय होणार आहे, कशा पद्धतीचा पाऊस असणार आहे. बघा अरबी समुद्रात सातत्याने एक विचित्र प्रणाली तयार होत आहे आणि हवामान मेडिसिन जिने आव्हान दिलं होतं, पण आता जुलै महिन्यामध्ये पाहायला गेलं तर ऑगस्ट महिन्यात तर आला, तर ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस नेमका कसा असणार आहे. पावसाळा बंद होण्याची ती तारीख डायरेक्ट जाहीर करण्यात आली आहे. आता पाऊस 12 जिल्ह्यामध्ये बंद होणार आहे. जिथे अजिबात पाऊस पडणार कोणते जिल्हे आहेत ते देखील मी सांगणार आहे. 12 जिल्हे असे आहेत, लगेच तुम्ही आता जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता बघा या 12 जिल्ह्यामध्ये पाऊस थांबणार आहे, तसेच 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार आहे. कोणते जे जिल्हे आहेत जिथे पाण्याच्या पिण्याचे वांदे होऊन बसणार आहेत, तर संपूर्ण सविस्तर यादी या ठिकाणी आलेली देखील आहे. जून महिन्यानंतर जुलै महिन्यात थोडासा शेतकऱ्यांना या ठिकाणी दिलासा मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं, पण मान्सूनचे वारे सक्रिय झाले
कोकणात, पश्चिम महाराष्ट्रात आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर धरला होता, ज्यामुळे मुंबई, ठाणे, पुणे, सातारा, कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी जोरदार सरी बरसल्या। त्या ठिकाणी धरणाच्या पाणी पातळीमध्ये किंचितची वाढ झाली, जास्त नाही बरं का, किंचितची वाढ झाली। धरणाच्या पाणी पातळीत जास्त वाढ झाली नाही, यामुळे आपल्याला बरं वाटलं होतं। पण सगळं ठीक होईल, पण दिलासा तात्पुरता आहे हे लक्षात ठेवा, कारण मराठवाड्यात आणि विदर्भाकडे पावसाने पूर्णपणे आता पाठ फिरवल्याचं सध्या या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। जिकडे तिकडे आभाळ वातावरण होतं, पाऊस नव्हता, आभाळाचं वातावरण होतं, सध्याला पण कोरडे वारे वाहू लागले। फक्त आभाळ आहे। जुलै महिन्याच्या भागात मध्यवर्ती विपरीत प्रणाली अधिक तीव्र झाल्यामुळे जिथे स्वतःचा मार्ग बदलायला सुरुवात देखील तिने केलेला आहे। आता बंगालच्या उपसागरातून भारताच्या मध्याकडे सरकू लागले आहे। याचा परिणाम असा की पावसाचा जोर विभागला जाणार आहे। जिथे गरज होती तिथं पाऊस त्या ठिकाणी पडलेला नाही, आणि जिथे पाऊस नको आहे त्या ठिकाणी जास्तीत जास्त पाऊस आहे, या ठिकाणी पाऊस पडायला सुरुवात देखील झालेली आहे। पण आता ऑगस्ट महिन्यामध्ये परिस्थिती अत्यंत गंभीर असण्याचा सगळ्यात मोठा दावा हवामान खात्याकडून आता वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे कोणते जे 12 जिल्हे जिथे ऑगस्ट महिन्यामध्ये पाऊस अजिबात पडणार नाही, कोणत्या 10 जिल्ह्यात अत्यंत तीव्र स्वरूपाची ढगफुटी होणार आहे, तर कोणते असे जिल्हे त्या ठिकाणी पाऊस काळ आता विश्रांती घेणार आहे। सविस्तर माहितीकडे आता आपण वळतोय, त्याने 2 मिनिटे लक्ष देऊन बघायचं आहे। तुम्ही आता व्हिडिओ बघायचा आहे। तुम्ही सध्या तर हवामान खात्याने एक विशेष अंदाज दिला आहे, ज्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज देखील वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे तो चांगला पाऊस कधी पडणार आहे ते देखील मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। आता महाराष्ट्राला अनुकूल वातावरण कधी असणार आहे आणि पाऊस कधी पडणार आहे हे देखील सांगणार आहे। पण ही एक खेळी आहे, यामध्ये प्राथमिक स्वरूपात पाऊस चांगला होणारा असा अंदाज देण्यात आला होता। मग साधारणपणे 1 ते 8-10 दिवस झाले अजून त्या ठिकाणी चांगला पाऊस पडलेला नाही। भरपूर लोकांना वाटत असेल की एक रूपांतर नवीन त्या ठिकाणी निर्माण झाले, म्हणजे एक वादळ निर्माण झाले, एक महाभयंकर वादळ निर्माण झालेलं आहे, ज्याला शास्त्रज्ञांमध्ये महाप्रणाली या नावाने ओळखतात। आणि महाप्रणाली ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्राच्या हवामान खात्याचे 3 तुकडे तयार करणार आहे। जी प्रणाली इतकी शक्तिशाली आहे की मान्सूनचा संपूर्ण पाऊस जो आहे तो खेचून नेणार आहे। आता ही महाप्रणाली नेमकं काय आहे, जिचा तोटा ऑगस्टमधल्या हवामानावर कशा पद्धतीने होणार आहे, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पाऊस होणार नाही, कोणत्या 10 जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार आहे, तर कोणते असे जिल्हे आहेत जिथे एक थेंबही पाऊस पडणार नाही, लक्षपूर्वक आता आपण जाणून घेणार आहोत। सोप्या भाषेत जर बोलायला गेलं तर एक प्रचंड राक्षस जो बंगालच्या उपसागरामध्ये तयार झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळते। तो आता जमिनीच्या दिशेने म्हणजे छत्तीसगड पूर्व प्रदेशाच्या दिशेने सरकत आहे। आता एक प्रकारे जो राक्षस आहे तो प्रचंड बाष्प होऊन पुढे सरकत आहे। अरबी समुद्रात पाहायला गेलं तर आणि बंगालच्या उपसागरामध्ये सगळं बाष्प जे आहे, सगळं पाण्याचे ढग आहेत, तर ते स्वतःकडे खेचून घेण्यास सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी याचा पहिला परिणाम महाराष्ट्राच्या विदर्भावर त्या ठिकाणी होणार आहे, महाराष्ट्रातल्या भागावर होईल आणि सगळं बाष्प उडून जाऊन छत्तीसगड आणि मध्य प्रदेशच्या साईडला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याचा परिणाम होणार आहे। आता कोणत्या जिल्ह्यामध्ये याचा परिणाम होणार आहे याची यादीसुद्धा हवामान खात्याकडून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। थेट परिणाम उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण किनारपट्टीवरून या भागामध्ये पावसाचे प्रमाण अचानक कमी होणार आहे। त्या ठिकाणी आकाश निळं आणि शुभ्र होणार आहे, म्हणजेच आभाळ त्या ठिकाणी सूर्य तळपसुद्धा लागेल। ऑगस्ट महिन्यात अशी परिस्थिती इतकी गंभीर असेल, या भागासाठी पावसाळा जणू काही सरी संपल्यात त्या ठिकाणी निर्माण होण्याची शक्यता देखील आहे। हवामान विभागाने आता बघा या ठिकाणी सांगितले की याच आधारावर काही जिल्ह्यासाठी पावसाळा बंद होण्याची तारीख देखील साधारण जाहीर करण्यात आली आहे। साधारणपणे 10 ऑगस्टमध्ये पाऊस त्या ठिकाणी 10 ऑगस्टपर्यंत ज्वारीचा पाऊस म्हणतो तो हळूहळू शून्यावरती येणार आहे। आता विचार करा, एकाच राज्यामध्ये आपल्या 3 प्रकारची परिस्थिती निर्माण होऊ शकते। एकाच वेळी 3 टोकाच्या काही जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस, काही जिल्ह्यामध्ये पाऊस होण्याची शक्यता, काही जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होण्याची शक्यता सदृश, आणि ज्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी सदृश होण्याची शक्यता। मग आता कोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस आहे लगेच आता बघायचं आहे। बघा, एका भागात पुराच्या पाण्यातील लोक असतील तर दुसऱ्या भागात लोक पाण्यासाठी वणवण भटकतील। हीच तिनिया या प्रणालीची असणार आहे। मराठवाड्यासारख्या विभागाचे 2 तुकडे होतील। पूर्वेकडील जिल्ह्यांना अतिवृष्टीचा धोका आहे, तर पश्चिमेकडील जिल्ह्यांना आता दुष्काळाचा धोका असल्याचं सांगितले। अत्यंत दुर्मिळ हवामान शास्त्रीय घटना असणार आहे। तर 25 ऑगस्टपर्यंत ही प्रणाली आहे तर ती सक्रिय होणार असल्याची अंतिम तारीख आता सांगण्यात आली आहे, ज्यामध्ये तुम्ही आतुरतेने वाट पाहत तर साधारणपणे नेमका आता कोणते जिल्हे आहेत जिथे ढगफुटी किंवा जास्त पावसाचा धोका आहे असा वर्तवण्यात आला आहे, ज्याला रेड अलर्ट म्हणून देखील आपण पाहू शकतो। ऑगस्ट महिन्यामध्ये या ठिकाणी भरपूर पाऊस पडणार आहे,
ते जिल्हे देखील आता पाहणार आहे. त्यामध्ये कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ कमी आहे ते देखील पाहणार आहे. आता बघा नागपूर जिल्हा, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली, परभणी या जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा इशारा ऑगस्टमध्ये देण्यात आला आहे. दुसरा पाऊस अंदाज तो म्हणजे पाऊस अतिशय कमी स्वरूपाचा होऊ शकतो असे टंचाई जिल्हे देखील सांगितलेत. ते कोणते जिल्हे आहेत त्या देखील आपण पाहणार आहोत. त्यामध्ये धुळे जिल्हा असेल, उत्तरेकडील नंदुरबार असेल, त्यानंतर जळगाव असेल, नाशिक असेल, त्यानंतर अहिल्यानगर असेल, सोलापूर असेल, धाराशिव असेल, लातूर, बीड, जालना, छत्रपती संभाजीनगर, सांगलीचा पूर्व भाग असेल. या पाऊस काळ त्या ठिकाणी काही ठिकाणांमध्ये मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणीचा जोरदार, तर काही ठिकाणी अत्यंत कमी स्वरूपाचा पाऊस असणार आहे. त्यानंतर सांगलीचा तिसरा भाग जिथे अनिश्चित पावसाचे जिल्हे आहेत, म्हणजे पाऊस कधी येईल कधी सांगता येत नाही अशी कंडिशन, ज्यामध्ये पुणे जिल्हा आहे, ठाणे आहे, बघा मुंबई शहर आहे, पालघर आहे, रायगड आहे, रत्नागिरी आहे, त्यानंतर सातारा, कोल्हापूर अशा वेगवेगळ्या याद्या या ठिकाणी जाहीर करण्यात आल्या आहेत. ऑगस्ट महिन्याचा संपूर्ण हादरून टाकणारा अंदाज, एकावेळी पूर तर दुसऱ्या ठिकाणी दुष्काळ, अशा ठिकाणी संकटाला आता महाराष्ट्राला सामोरं जाण्याची दुर्दैवी केवळ अंदाज आहे, पण दोघीची देखील सूचना गंभीर आहे. तुमचा जिल्हा कोणत्या गटात येतो हे तुम्ही पाहिले असेल, त्यानुसार योग्य ती खबरदारी घ्यायची. अतिवृष्टीच्या जिल्ह्यांना सुरक्षिततेची तुम्हाला गरज आहे. हे देखील शेतकरी मित्रांनो पावसाचा अंदाज असतो. त्यामुळे पावसाच्या अंधारीत तुम्ही जर शेती पिकाची मोठी कामे करणार असाल तर तुम्ही परत एकदा सुधारित अंदाज घ्यावा, कारण पावसाचा अंदाज कधी बदलतो हे सुद्धा तुम्हाला सांगता येत नाही. त्यामुळे अंदाज असतो. अनुभवी व्यक्तीकडून मोठी कामे करताना जरूर सल्ला घ्या असं देखील सांगण्यात आलं आहे. त्यामुळं अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं संभाजी अरुणतुरे यूट्यूब चॅनल आहे त्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो. जय जवान जय किसान.